ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सगळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बॅकनेकची डिझाईन पाहणार आहोत। त्याची तयार उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच 14 घेतलेली आहे। याचं शोल्डर आहे पहा 5 इंचावरती आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच। आपल्याला तयार गळा हवा आहे 10 इंच, तर आपण घेणार आहोत 10.5 इंचावरती अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी हवा आहे। हे पहा, बरोबर 10.5 इंचावरती असं दोन्ही साईडने आपण मार्क करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने गळ्याची रुंदी पहा, इथे आपण घेत आहोत 3.5 इंचावरती गळे आणि इथे शोल्डर गळ्याची रुंदी जी आहे ती आपण 2 इंचावरती घेतलेली आहे शोल्डरच्या साईडला। अशा पद्धतीने हे पहा, दोन्ही डॉट आपण असे जोडून घेणार आहोत। 2.5 इंचावरती मध्ये आपण मार्क करून घेतलेला आहे। खालच्या साईडला हे पहा, इथे आपल्याला 2 इंचावरती एकला मार्क करून घ्यायचा आहे आणि जिथे आपण डिझाईन करणार आहोत तिथे पहा 2 इंच 2.5 इंच जिथे मार्क केलेला आहे त्यापासून सरळ लाईनवरती आपल्याला 3.5 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे पहा, व्यवस्थित असं त्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। मटका शेप घेतो आपण तसंच थोडंसं हलकंसं असं आपल्याला कर्व शेपमध्ये करून घ्यायचं आहे। हाताने प्रेस करून असं उमटवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। हे पहा, अशा पद्धतीने आपला नेक ड्रॉ झालेला आहे। आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जोडून घेणार आहोत। अस्तर सरळ साईडने मेन फॅब्रिक सरळ साईडने आणि अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे पहा, आपण कमरेच्या साईडने दोन्ही कपडा जॉईंट करून घेतलेला आहे। आता जसा आपण नेक ड्रॉ केला होता त्यावरतीच आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी। अशा पद्धतीने पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। जसा ड्रॉ केलेला आहे नेक सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच पण करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। खूप सोपी आणि मग एकदम छान अशी डिझाईन आहे। नेक हा खूप सुंदर दिसतो। याच्यामध्ये तुम्ही अजून वेगळी डिझाईन बनवू शकता। नेकची शेप अशीच ठेवायचा आहे आणि यासाठी तुम्ही काठ यूज करू शकता, फक्त लेसची डिझाईन बनवू शकता। वेगवेगळ्या पद्धतीने हा नेक आपण तयार करू शकतो। माझ्याकडे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ब्लाऊज पीसचं, त्यामुळे मी ते वापरलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने जेवढा आपण नेक ड्रॉ केलेला होता तो आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि त्याचं आतमध्ये जे कपडा आहे तो आपण आता कट करून घेतलेला आहे। अर्धा इंच अंतर सोडून कट करून घेतलेला आहे। व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि ज्या साईडला कर्व शेप आहे तिथे आपल्याला असे छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे पहा, असे छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत। जिथे कर्व शेप आहे त्या साईडला व्यवस्थित नॉच दिले की गळ्याची फिनिशिंग छान येते। व्यवस्थित गळा असा एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो। कुठलाही आपण नेक बनवला तर त्याच्यामध्ये जिथे शेप दिलेला असतो त्या ठिकाणी याला हलके नॉच देऊन घ्यायचे असतात। आता आपण कपडा हा व्यवस्थित असं सरळ साईडनी केलेला आहे। आता कमरेच्या साईडला हे पहा, आपण एक दाबची शिलाई देऊन घेणार आहोत। व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमरपट्टी पण लावू शकता। आता जो आपण नेकचा जो राऊंड आहे त्यावरती आता दाब शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित अशी। खालचा वरचा कपडा सरळ करत व्यवस्थित अशी आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे नेक राऊंडला। ही पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेतली आपण। आता साईडनी 5 नंबरची शिलाई देऊन मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हा बॅक नेक आपला हा शेप तयार झालेला आहे। आता गळ्याची रुंदी आहे 4 इंच, बरोबर 4 इंचावरती गळा रुंदी आहे। आता आपल्याला हे पहा, मागे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपण कपडा 6 इंचावरती घेतला आहे, 2 इंच एक्स्ट्रा घेतले। 1 इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल, 5 इंच घेतलं तरी खूप झालं। माझ्याकडे एक्स्ट्रा होता म्हणून मी 6 इंचाची सरळ अशी पट्टी काढून घेतली होती। हे पहा, 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच असं आपल्याला सोडून द्यायचं असतं। जेवढं आहे तेवढंच घ्यायचं नसतो। अशा पद्धतीने पाहता आपण व्यवस्थित अशा 1 इंच बरोबर त्यामध्ये जाईल अशा हिशोबाने प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। 1 इंच अंतर बरोबर फोल्ड होईल अशा हिशोबाने आपल्याला अशा हलक्या हाताने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अशा दोन्ही बाजूनी प्लेट्स रेडी करायच्या आहेत।
आपल्या खालच्या साईडला पहा 3 इंचाची गळ्याची जी आहे, गळ्याची पट्टी जी आहे ती 3 इंचाची आहे. तर आपल्याला रेडी 4 इंच असं व्हायला पाहिजे. एक्स्ट्रा झालं तर कट करू शकतो, पण कमी पडू देऊ नका. ती पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आधी आपण अशा प्लेट्स टाकून घेणार आहोत. समोरासमोर यायला पाहिजे अशा हिशोबाने टाकायच्या आहेत. दोन्ही बाजूच्या समोर व्यवस्थित असं बघून प्लेट्स जुळवून अशा आपल्याला त्या रेडी करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित सरळ असा कपडा जुळवत असा बरोबर आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण त्याला स्टिच करून घेतलेलं आहे. आता याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि सेंटरवरती हे पहा अशा पद्धतीने परत एक वेळा स्टिच देऊन घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या प्लेट्स अशा जुळवून घ्यायच्या. याचा सेंटर निघाला. हे पाहता आपण या सेंटरवरती इथे एक लेस लावून घेणार आहोत. वरच्या साईडने कपडा दुमडवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं पूर्ण आतल्या साईडला जाईल असं धागा दिसणार नाही अशा हिशोबाने त्याला पलटी करून घ्यायचं आहे. इथे सेंटर काढून घ्यायचा. आता 2 इंच वरच्या साईडने आहे, 2 इंचच खालच्या साईडने मार्क करायचे आपल्याला आणि त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने 2-2 इंचावरती असं मार्क करायचं, म्हणजे आपला पूर्ण ती आपण जी पट्टी लावणार आहे ती 4 इंचावरती येणार आहे. वेलवेटसारखा कपडा होता त्यामुळे व्यवस्थित असं मार्क प्रिंट झालं नाही आहे त्यावरती. हे पाहता आपण टक्स टाकून घेणार आहोत दोन्ही बाजूने. टक्स रुंदी 4 इंच आणि टक्सची उंची 3.5 इंच. छोट्या साईजच्या ब्लाऊजसाठी हीच घ्यायची आहे. जेव्हा ब्रॉड असतो त्यावेळेस तुम्हाला 5 इंचावरती टक्सची रुंदी घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे पार्ट दोन्ही टक्स आपण टाकून घेतलेले आहेत. त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. घसा थोडा खराब आहे, आवाज व्यवस्थित येत नाही आहे, थांबून थांबून बोलावं लागते, प्लीज थोडं समजून घ्या. ही पहा अशा पद्धतीने आपण लावून घेतलं. आता जी आपण पट्टी बनवली होती ती त्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी नेकवरती ठेवून स्टिच करून घ्यायची. खाली आपण 2 इंच जे मार्क केलं होतं बरोबर त्यावरतीच यायला पाहिजे. प्लेट्स उलट्या सुलट्या व्हायला नको आहेत. व्यवस्थित अशा दाबून असं व्यवस्थित त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. खालच्या साईडने आपल्याला दुमडवून घ्यायचं आहे. जेवढी साईज हवी आपल्याला तेवढीच घ्यायची आहे. बाकी कपडा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे. वरच्या साईडने पहा तुम्हाला तसंच एक स्टिच देऊन घ्यायची आहे. तर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे आपलं ते आपण कट करून घेणार आहोत. त्याच्यावरती आपल्याला लेस लावायची आहे, त्यामुळे हा कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता गळ्याला आपण लेस लावून घेणार आहे. बघा 1 पॉईंट एवढं अंतर गळ्याच्या साईडला सोडायचं. ग्रीन आहे ते ग्रीन दिसलं पाहिजे असं 1 पॉईंट एवढं मेजर टेपमध्ये 1 पॉईंट असतो तेवढं माप सोडून द्यायचं आणि नंतर आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. व्यवस्थित लेस लावताना व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये लावायची आहे. ज्या साईडला टर्न येतो तिकडे सुई अशी मध्ये ठेवायची कपड्याच्या. थोडीशी लेस अशी फोल्ड करून घ्यायची, हलकीशी फोल्ड करायची आहे आणि त्यानंतरच ती लावायची आहे. सरळ सरळ जर लावली तर मग तिकडे शेप दिसणार नाही आपल्याला, व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही त्याला. मी पहा अशा हिशोबाने इथे पण आपण थोडीशी दुमडवून घेतलेली आहे लेस आणि त्यानंतर ती लावलेली आहे. अशाच पद्धतीने पूर्ण अशी लावून घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची, सिंगल शिलाई देऊ नका. थोडीशी रुंदीला जास्त आहे लेस त्यामुळे आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत. हे पहा ह्या साईडला तसंच करायचं आपल्याला. 1 पॉईंट अंतर सोडायचं आहे आणि व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही ब्लाऊजच्या नेकला नॉड पण लावू शकता. मी लावलेली नाही आहे. ज्यांचं शोल्डरचं इश्यू असतो त्यांच्यासाठी नॉट कधी लावायची कंपल्सरी. नॉट लावलेले लुकही छान दिसतो. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण लेस लावून घेणार आहोत.
लेस लावताना शेवटपर्यंत कधीही लावायची. आपली फिटिंगची मार्किंग आहे तिथपर्यंतच नाही लावायची, पूर्ण लास्टपर्यंत लावायची. कधी त्यांना ब्लाऊज उसवायला लागला तर तो उपयोगात यायला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने आपण इथपर्यंत लेस लावून घेतली. आता इथे पण आपल्याला थोडीशी दुमडवून घ्यायची आहे, हलकीशी आतमध्ये टर्न करायची, म्हणजे फिनिशिंग एकदम तंतोतंत येते. नवीन शिकणाऱ्यांसाठी एवढं डिटेलमध्ये सांगते. सगळेच जण अशीच लेस लावतात, त्यातमध्ये काही वेगळं नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपली लेस लावून आता ही पूर्ण कंप्लीट झालेली आहे. ह्याला मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे, तुम्ही डबल शिलाई देऊन घ्यायची. आणि हे पहा, आपल्या नेकचा हा फायनल लूक रेडी झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा लूक नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.